सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब. बाबासाहेबांच्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम. या इथे आज माझ्या बरोबर भीमराव आंबेडकर आहेत, बडोले साहेब आहेत, सुरेश मानेजी आहेत, बाबूराव मानेजी आहेत, बबनराव घोलप आहेत आणि सर्वच नेते मंडळी आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे वाघाची औलाद असणारे भीमसैनिक आहेत. आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री ज्यांना मुख्यमंत्री सांगितलं यांना भेटून घ्या. ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ते आपल्या बरोबर आहोत. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आमदारांची सर्वांची उद्या किंवा परवाच मी भेट घडवून आणतो आणि हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे, हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे. सरकार आश्वासन देतं परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजेत. ज्या पद्धतीने परभणीला झालं, त्याच पद्धतीने नागपूरला झालं, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे. सरकारला तिथून सुद्धा रिपोर्ट आले पाहिजेत. कोणत्या जाती आता गप्पा बसायला तयार नाही. सरकारला आम्ही सांगितलंय की 10% पण लोक नसतील या आज जे तुमच्या बरोबर त्यांच्याशी बोलण्यासाठी, कारण त्यांच्याकडे कोणी माणसं नाही. आमच्या बरोबर आज मातंग समाजाचा पण प्रचंड लोक आज इथे आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. आणि या स्पष्टच मी त्यांना सांगितलं की 58 जातींना उरावर घेऊ नका या शब्दात सांगितलं. आणि त्यामुळं त्यांना या मोर्चामुळे या संपूर्ण गोष्टीची चुणूक आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उपवर्गीकरण आपण रद्द केल्याशिवाय राहणार नाही आणि ते उपवर्गीकरण रद्द करून घेऊच. या इथे राजकुमार बडोले आणि त्यांच्याबरोबर सर्व आमदार विधिमंडळात त्यांची लढाई करतील आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू. आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही आज ज्या पद्धतीनं या पावसामध्ये सुद्धा एवढा प्रचंड 2.5-3 लाखाचा माप इथे आला, हा एक या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा महामोर्चा आपण या इथे काढला आणि आज त्याची दखल संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि कॅबिनेटने घेतलेली आहे की तुम्ही दिलेला हा भीमटोला आज सरकारला अत्यंत योग्य ठिकाणी बसलेला आहे. आणि त्यामुळे लवकरच आपल्याला आपण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला ते उपवर्गीकरण विरोध म्हणजे रद्द करायचा आपली जी मागणी आहे ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नव्हे तर आपण सर्वजण गप्प बसणार नाही. आमची एकजूट अमेंती ठेवू अशा पद्धतीचा निर्धार करू. आपण सर्वजण आज घरी जा आणि शांतपणे जा आणि परत एकदा जिल्ह्यामध्ये आज जसं मुंबईमध्ये सर्व जाती 59 जाती एकत्र आल्या, त्याच पद्धतीने तालुक्यावर जिल्ह्यावरती या सर्व जातींना एकत्र घ्या आणि विश्वासाने या उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन चालू ठेवा. जेणेकरून या इथं पुढच्या काळामध्ये आपण सर्व एक संघ एक दिलाने एक विचारानं पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या सर्व अनुसूचित जाती बाबासाहेबांच्या पाठीमागे होत्या, आज परत एकदा त्या जाती सर्व एकत्र आलेल्या आणि हे एक ऐक्य हे एक संघ आपण टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मी समजतो. आणि याच्यातून सर्व अनुसूचित जाती जमातीचा जो आजपर्यंत बॅकलॉग भरला जात नाही, आजपर्यंत आपल्याला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलं जात नाही,
धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं भीमसैनिक आहात हे दाखवलं. माझ्या माता भगिनी सुद्धा पावसात भिजत इथे अत्यंत ताकदीनं या इथं आलं. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आणि सर्व जातीचे अनुसूचित जमातीचे लोक आले. त्या सर्वांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान.